मित्रांनो, 8 मार्च हा जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला, मादी, मॅगी या त्रिकोणाबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना महिला या आई असेल, बहीण असेल, त्याच्यानंतर शिक्षिका म्हणून असेल, त्याच्यानंतर घरातले इतर महिला नातेवाईक जसं मावशी असेल, आत्या असेल, त्याच्यानंतर मामी असतील आणि पत्नी असेल, मुलगी असेल, कार्यालयीन सहकारी असेल, सोबती असेल, या सगळ्या माध्यमातून महिला ह्या पुरुषांच्या जीवनात येतात. तसेच महिलांच्या जीवनात विविध पुरुषांचा सुद्धा वावर असतो. सगळ्यात पहिलं म्हणजे वडील म्हणून, बाप म्हणून, त्याच्यानंतर भाऊ म्हणून, त्याच्यानंतर पती म्हणून विविध मग नात्यामध्ये त्यांना काम करावं लागतं. कोणी दीर असतं, कोणी भाऊजी असतात, मुलगा असतो. अशा पद्धतीने पुरुष आणि महिला ह्या एकमेकाला पूरक असतात. आता त्या प्रेरक आणि पोषक असतात का नाही हे प्रत्येकाच्या वागण्यावर अवलंबून आहे. आता भूमिका ह्या दोन्ही बाजूने आपण तपासून बघायला हव्यात. आता काळ बदलला आहे. आता समानतेचं युग आहे. स्त्री मुक्ती आणि स्त्री स्वातंत्र्य ह्या पलीकडे जग येऊन स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी झाला आहे आणि मुक्तीमध्ये एवढं पाणी ओतलं आहे की ती पूर्ण आमटी आता तिचे ओघळ वेशीच्या पलीकडे गेलेले आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. महिलांना अवकाश लाभला, त्यांनी आकाशाला गवसणी घातली, परंतु ह्या सगळ्या व्यवस्थेत कुटुंब उरलीच नाहीत. जी उरली त्यांची वाताहत झाली आणि कुटुंब व्यवस्थेचा पाया हा डळमळीत झालेला आहे. त्यामुळे इथून पुढं विवाह, संसार, प्रपंच, कुटुंब आणि त्या अनुषंगाने संस्कार, परंपरा, रीतीभाती, रीतिरिवाज, धर्मपरायणता आणि धर्मवहन, धर्मकार्य हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत का काय अशी साधार भीती वाटते. एक काळ असा होता की महिलांना दाबून ठेवण्यात आलं होतं. त्याच्यामागे ऐतिहासिक काही कारणं असतील की आक्रांतांचं आक्रमण, संपत्ती सुरक्षित ठेवायची, तसं महिलांना सगळ्या गोष्टींची झळ आधी लागते. आतासुद्धा रशिया युक्रेनचं युद्ध चालू असेल किंवा इराणवर केलेलं आक्रमण असेल, महिला आणि लहान मुलं सगळ्यात जास्त त्याचे बळी ठरतात. पुराण काळात सुद्धा असंच घडलेलं आहे ऐतिहासिक कालखंडात. मग ते इस्लामी आक्रांता असतील किंवा ब्रिटिशांचा कालखंड असेल. धर्मावर धूळ चढली होती ह्याच्याबद्दल काही कुणाचं दुमत असणारच नाही. परंतु ते या धर्मातल्या चुकीच्या गोष्टी धर्ममार्तंडांनी बाजूला काढल्या आणि धर्म प्रगती करू लागला. आणि महिला म्हणून असणारं योगदान, देवी म्हणून असणारं योगदान, श्रेष्ठत्वाचं योगदान कोणीही नाकारणार नाही. महिलांना जोखडा काढून मुक्त करून जो श्वास आणि जे मुक्त वर्तन प्रदान करण्यात आलं किंवा त्यांना हवं ते लाभलं, त्याच्यातून समाजाला काय मिळालं हे याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जीवनाचं एकही असं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महिलांचं योगदान नाही. त्यांच्या कर्तृत्वाला सर्वत्र धुमारे फुटलेले आहेत. अफाट कर्तृत्व त्यांनी गाजवलेलं आहे. परंतु महिला म्हणून असणारं त्यांचं व्यवच्छेदक लक्षण हे लोप पावलेलं आहे. गमतीने असं म्हणलं जातं की इथून पुढे साडीचा पदर असणारी महिला किंवा साडीच्या पदराने आपल्या मुलाचं नाक पुसणारी महिला, उन्हामधून चालताना पोराच्या डोक्यावर पदर देऊन एक प्रकारे त्या डोक्याचं, चेहऱ्याचं संरक्षण करणारी महिला इथून पुढे दुर्मिळ होत चाललेली आहे असं म्हटलं तर काही हरकत कोणाची असणार नाही. कारण जीन्स आणि टॉपच्या या जमान्यात महिलांचं पारंपरिक असणं हेच मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं आहे. आधुनिकता असावी, आधुनिकता चालण्यात, बोलण्यात, वावरण्यात, पेहराव करण्यात जरूर असावी, परंतु ती आपल्या चांगुलपणाला, आपल्या मानवतेला, आपल्या एकमेकाला समजून घेण्याला, संवेदनशीलतेला, सहृदयतेला
दान धर्म कर्माला मारक ठरणारी असता कामा नये असं असं मला म्हणावंसं वाटतं. महिलांचं असणं संरक्षित ठेवावं. महिलांनी महिलांमधलं असणारं मादित्व उघडं पाडू नये. दुर्दैवाने समाजात तेच घडतंय. तुम्ही व्हॉट्सअप उघडा, तुम्ही फेसबुक उघडा, तुम्ही इंस्टाग्राम उघडा, तुम्ही इतर कुठलंही सोशल मीडिया उघडा, मराठी मालिका चालू करा, हिंदी मालिका चालू करा, सर्वत्र तुम्हाला देहाचा बाजार, नंगा नाच चाललेला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये स्त्रीदेहाचं उदात्तीकरण आणि स्त्रीदेहाचं प्रदर्शन मांडलेलं दिसेल, की एवढं चकचकीत, एवढं धजवलेलं वेशभूषा, केशभूषा, पेहरावभूषा, सगळ्या प्रकारची फॅशन इंडस्ट्री आणि त्याच्यानंतर ब्युटी पार्लरचा, रंगकामाचा भडीमार आणि श्रीमंतीचा बाजार ह्या सगळ्या माध्यमांमध्ये मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये स्त्री मध्यवर्ती आहे आणि त्यामुळे जगात स्त्रियांच्या त्या रूपाव्यतिरिक्त दुसरी रूपच नाही, असं हे सगळं वातावरण आहे. दुर्दैवाने शेतीतली स्त्री, कृषी व्यवसायातील स्त्री, ग्रामीण भागातील स्त्री, काबाड कष्ट करून आपल्या कच्च्या बच्चांचा प्रतिपाळ करणारी स्त्री, मग ती मोलकरीण असेल, धुणं भांडं करणारी महिला असेल, पापड लाटणारी असेल, पोळ्या लाटायला जाणारी असेल, खानावळ चालवणारी असेल, गुरांमागं जाणारी असेल, धारा काढणारी असेल, शेतात खुरपं चालवणारी, विळा चालवणारी असेल, दूध घालायला जाणारी महिला असेल, त्याच्यानंतर खाऊ गल्लीमध्ये काम करणारी महिला असेल, रस्ते झाडणारी महिला असेल, शौचालय साफ करणारी महिला असेल, भाजीपाल्याचं दुकान चालवणारी महिला असेल, अगणित महिला काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहेत, खेचत आहेत. ह्या महिलांना स्थान कधी मिळणार? ह्या महिला स्त्री दिनाचं, स्त्री जन्माचं सार्थक करत आहेत. त्यांना कुठलंही संरक्षण नाही, वेतनाचं संरक्षण नाही, आरोग्याचं संरक्षण नाही, स्वतःचा देह किंवा स्वतःचं अस्तित्व सुरक्षित राखण्याचं कुठलंही साधन नाही. त्याच्यानंतर त्यांना कुठलाही आवाज नाही, त्यांना कुठलंही प्रतिनिधित्व नाही, तरी त्या बिचाऱ्या राबतायत, कष्ट करतायत. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य दिनाचं, त्यांच्यासाठी महिला दिनाचं काही सार्थकत्व, काही मोल, काही महत्त्व शिल्लक राहिले आहे का? का महिलांनी फक्त बाईक रॅली काढायची, गॉगल, नऊवारी काष्टा, त्याच्यानंतर केशभूषा, वेशभूषा, चंद्रकोर लावायची आणि बाईक रॅली काढून ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं, फोटो काढायचे, रील बनवायच्या आणि सोशल मीडियावर साजऱ्या करायच्या, भिंगरी प्रदर्शनात सहभाग घ्यायचा, पंचतारांकित जेवण करायचं आणि झाला आमचा महिला दिन. म्हणून मी म्हणलं, महिला, मादी, मॅगी आणि महिला दिन हा त्रिकोण आणि त्याच्यानंतर चौकोन कसा वाटतोय तुम्हाला? आज मुलांची लग्न होत नाही आहे, मुलींना जोडीदार पसंत नाही आहे, त्यांच्या अपेक्षांचा डोंगर आकाशाला स्पर्धा करायला चालला आहे. त्यांना सगळं रेडीमेड हवं आहे, कारण आईवडिलांनी संस्कार किंवा तुला महिला म्हणून वागताना तुला संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी काय आवश्यक आहे हे शिकवलंच नाही. किंबहुना तू तशीच राहिली तरी आम्ही सांभाळायला समर्थ आहोत हे तिच्या मनावर बिंबवलं. त्यांना हे समजलं नाही की आपल्या घरातही सून आणायची आहे. ती जर नाही मिळाली तर आपण आपल्या मुलीचा प्रतिपाळ कसा केला ह्याला दोष द्यायला हवं. अशा प्रकारचं हे वागणं आहे. त्यामुळे नवीन कुटुंब अस्तित्वात येतील का? वंश पुढे वाढेल का? आणि चांगले परिवार, समाजाचं चलनवलन पुढं न्यायला समाजात शिल्लक राहतील का? असा प्रश्न या महिला दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. आज महिलांना विचारलं तुम्हाला काय येतं, तर ते म्हणतात 2 मिनिटाची मॅगी येते, बाकी पोळ्या लाटता येत नाही, भाजी करता येत नाही. माझ्याकडं ॲप आहे, मी ॲपवरून ऑर्डर देते, जेवण माझ्या दारात येतं, ते मी खाते आणि कामाला जाते. मला लाखभर रुपये पगार आहे. 4 चाकी आहे, दुचाकी आहे, पब आहे, डिस्कोथेक आहे, बार आहे, ब्युटी पार्लर आहे, मुलामुलींची संगत आहे. मला कशाला लग्न करायचं आहे? मला कशाला संसार हवा? माझी मी मोकळी आहे. हा एक प्रकार 2 मिनिट मॅगीवाल्या. दुसऱ्या मुलीच्या कुटुंब न्यायालयामध्ये आपल्या महिला असण्याचा सौदा करून काडीमोड देण्यासाठी 13 लाख, 15 लाख, 20 लाखाचे डी घेत आहेत आणि म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्सवर सही करतायत. लग्न
आणि महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांचा बाजार मांडून ह्या रोख रकमा श्रीधन ताब्यात घेतलं जातं आहे. फ्लॅटवर कब्जा सांगितला जातो आहे. मुलांनी जे मेहनतीने कमवलं आहे ते नांदायचंच नाही. माझं बाहेर अफेअर आहे नाही आहे, मला संसार करायचा नाही, मला मुलं बाळं नको आहे, मी शस्त्रक्रिया केलेली आहे, गर्भाशय काढून टाकलेला आहे, असा एक समाज प्रवाह, असा एक समाज विचार समाजात मूळ धरत आहे. त्यामुळे वधूवर सूचक मंडळांनी फसवणूक सुरू केलेली आहे. हे सगळं कुठं जाणार आहे? महिला म्हणून, मादी म्हणून, मॅगी म्हणून आणि महिला दिन म्हणून ह्याचा विचार करायचं, आत्मपरीक्षण करायचा हा दिवस आहे. ज्या महिला संघर्ष करतायत, आपला गाडा ओढतायत, आईवडिलांना मदत करतायत, चांगलं कुटुंब चालवत आहेत, पतीला मदत करतायत, लेकरांना शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत, काहीही करून आपल्या संसाराला हातभार लावत आहेत, अशा महिलांचा हा महिला दिन खरोखर सार्थक करणारा आहे. अशा महिलांना मी सलाम करतो, अशा महिलांना मी नमस्कार करतो. परंतु स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून, स्वैराचार करून, मुक्तीचं वेगळं परिमाण स्वतःच्या पदरात घेऊन त्याचे परिणाम पुरुषांना दाखवणाऱ्या महिलांवर त्यांची कर्म त्यांना योग्य वेळी शिक्षा देतील. महिलांसाठी असणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करून समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या आणि महिला कायद्याचा दुरुपयोग करतायत याला पाठबळ देऊन ज्या महिलांना खरोखर कायद्यांची आवश्यकता आहे त्यांनासुद्धा कायद्यापासून वंचित ठेवू पाहणाऱ्या अशा महिलांनासुद्धा त्यांची कर्म योग्य वेळी शिक्षा देतील असं मला म्हणायचं आहे. कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या सगळ्या महिलांना माझा नमस्कार. हे आंतरराष्ट्रीय कृषी क्षेत्रातील महिला किंवा कृषी कन्यांचं वर्ष म्हणून साजरं होत आहेत. कृषी क्षेत्रात राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या तमाम माता बहिणींना माझा नमस्कार आहे. सगळ्या देवींना माझा नमस्कार आहे. माझं महिलांबद्दल कुठलंही वावगं मत नाही, मी त्यांचा दुश्मन नाही. परंतु समाजात जे घडतं आहे ते मांडणं मी माझं कर्तव्य समजतो. कारण जागल्याची भूमिका आपण निभावायला हवी, व्हिसल ब्लोअर व्हायला हवं. मला वाटत नाही कुणाचा संसार मोडावा, कुणाचा संसार तुटावा, कुणी फॅमिली कोर्टापर्यंत जावं. परंतु जिथं पैसा हेच सर्वस्व मानलं जातं तिथं मुलांना अशा संकटांना तोंड द्यावं लागतं. लग्न ठरणं अवघड झालेलं आहे, लग्नाचा बाजार मांडलेला आहे. त्यामुळे मॅगी विमन, मॅगी लेडी पत्करायची का काय हे मुलांनी ठरवायचं आहे. आणि आपलं मादित्व कसं संरक्षण ठेवायचं हे महिलांनी ठरवायचं आहे. त्यामुळे महिला ते महिला दिन हा मधलं जे अंतर आहे ते कसं कापायचं आहे हे ज्या त्या महिलांनी ठरवायचं आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगावंसं वाटतं. लढणाऱ्या सगळ्या महिलांना माझा नमस्कार. या महिला दिनाच्या निमित्ताने चंदना सिन्हा या महिलेवर आधारित आणि दुसऱ्या एका महिलेवर जी CRPFमध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवडली गेली त्या रोहिणी देवी या महिलेवर मी काही लिहिलेलं आहे. चंदना सिन्हा हिने 1,500 रेल्वेमधून पळालेल्या त्यांना काही खाऊ घालून त्यांना पळून आणलेल्या अशा मुलांना सोडवलेलं आहे, त्यांच्या मातापित्यांपर्यंत पोचवलेलं आहे. असं काम करणाऱ्या महिलांवर लिहिलेला महिला दिनाचा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. अशा महिलांच्या पाठीशी मी नेहमी असतो. संघर्ष करणाऱ्या, ज्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, त्यांच्यापर्यंत श्रीमुक्तीचं वारं पोचायला हवं म्हणून त्यांच्यासाठी नेहमी लिहिणाऱ्या वृद्ध, ज्येष्ठ नागरिक ह्याच्यासाठी लिहिण्याचं काम, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचं काम आणि जिथं जिथं आपला ह्या सबला होऊ धडपडत आहेत परंतु त्यांना आवाज नाही, त्यांच्यापर्यंत आवाज पोचवण्याचं काम, त्यांना माझ्या लेखणीचं पाठबळ देण्याचं काम मी करत असतो, केलेलं आहे, करत राहणार आहे, यापुढेही करणार आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. महिला दिनाच्या तमाम माता भगिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअपला पेस्ट करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.